नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस तिसरा आणि आज आम्ही जात आहोत एका छोट्याशा ट्रिपसाठी. ही फॅमिली जात आहे दर्शनाला जायचं म्हणले तर आम्ही आज निघत आहोत आळंदी. देऊ आणि आळंदी हिचं नाव आहे देवश्री, जिला लाडाने देऊ म्हणतात, तर तीच जात आहे देऊला. चला मग मित्रांनो, आज आपण डे 3च्या ब्लॉगमध्ये बघूयात काही पुण्याच्या आसपासचे देवदर्शन, जसं की आळंदी झालं, देऊ झाला. आम्ही आमची ट्रिप आता सुरू करत आहे. मित्रांनो, आळंदीला जाता जाता मध्ये जिथे छत्रपती संभाजी महाराजांची भव्य मूर्ती अशी आम्हाला बघायला मिळाली. काही दिवसापूर्वीच्या मूर्तीचे उद्घाटन इथे झाले होते, तुम्हालाही माहिती आहे, भरपूर जणांची कल्पना असेल. हिंदूभूषण आपले छत्रपती संभाजी महाराज. इंद्रायणी काठी देवाची आळंदी. मित्रांनो, आम्ही आलो आळंदीला. मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलो संत ज्ञानेश्वराचं. इंद्रायणी काठी देवाची आळंदी म्हणतात ना, ती इंद्रायणी नदी आणि त्याच्या काठी असलेले हे वसलेले हे आपले आळंदी. विठू माझा लेकुरवाळा. मित्रांनो, आळंदीतील ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलेलो आहे श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थान यांचं सुद्धा एक इथे मठ आहे गजानन महाराजांचा आळंदीमध्ये. गजानन महाराज संस्थान आळंदी येथे. देहू येथील गाथा मंदिर संत तुकाराम महाराज. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मुख्य प्रवेश. नमस्कार मित्रांनो, आज तिसऱ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये आज आम्ही सकाळी आळंदीला गेलो. आळंदीला माझ्या काका प्रमुख यांचा एक मित्र, त्यांच्या घरी थोडासा आराम केला. त्याच्यानंतर देहूला गाथा मंदिर आणि आता सध्या आम्ही संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात इथे देऊच्या मंदिरामध्ये बसलेलं आहे. मस्त छान भजन कीर्तन सुरू आहे, त्याचा आस्वाद घेत आहे. आणि इथून आम्ही थोड्या वेळात लगेच रिटर्न आमच्या लोकेशनला जाऊ आणि उद्या वापस घरी आमचा परत प्रवास राहील. कनेक्टेड राहा, बघत राहा निषाद क्रिएशन.